इन्स्केप वापरून सीडी लेबलची रचना करण्याच्या पाठात आपले स्वागत. आपण शिकणार आहोत सीडी लेबल टेम्पलेट बनवणे, सीडी लेबलची रचना करणे, फाईल पीएनजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणे. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1204 ओएस, इन्स्केप वर्जन 048.4. इन्स्केप उघडू. फाईल खालील डॉक्युमेंट प्रॉपर्टीज वर क्लिक करा. विड्थ आणि हाइट पॅरामीटर्स बदलून ते 425 पिक्सेल करा. डायलॉग बॉक्स बंद करा. रेक्टेंगल टूलच्या सहाय्याने चौरस काढून त्याला लाल रंग द्या. सिलेक्टर टूल वर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाइट चे पॅरामीटर्स बदलून ते 425 करा. नंतर एलिप्स टूलच्या सहाय्याने वर्तुळ काढा. पुन्हा सिलेक्टर टूल वर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बार वरील विड्थ आणि हाइट चे पॅरामीटर्स बदलून ते 425 करा. वर्तुळ आणि चौरस दोन्ही सिलेक्ट करा. ऑब्जेक्ट मेनू वर जा. अलाइन एंड डिस्ट्रिब्यूट वर क्लिक करा. रिलेटिव्ह टूल साठी पेज पर्याय निवडा. दोन्ही ऑब्जेक्ट्स मध्यात अलाइन करा. पाथ मेनू वर जाऊन डिफरन्स पर्याय निवडा. आणखी एक वर्तुळ काढा. पुन्हा सिलेक्टर टूल वर क्लिक करा. हाइट आणि विड्थ पॅरामीटर्स बदलून 85 करा. अलाइन एंड डिस्ट्रिब्यूट च्या सहाय्याने हे पानाच्या मध्यभागी अलाइन करा. दोन्ही आकार सिलेक्ट करा. ही टेम्पलेट असल्यामुळे त्याचा रंग बदलून तो पांढरा करू. त्यामुळे आता हे कदाचित दिसणार नाही. लेयर मेनू खालील लेयर्स वर क्लिक करा. सध्याच्या लेयरचे नाव बदलून ते सीडी टेम्पलेट असे करा. अनावधानाने लेयरमधील घटक हलवले जाऊ नयेत म्हणून लेयर लॉक करू. आता आणखी एक लेयर बनवून त्याला सीडी डिझाइन असे नाव द्या. ती सीडी टेम्पलेट लेयरच्या खाली ठेवा. आपली सीडी टेम्पलेट तयार झाली आहे. हिचा उपयोग आपण भविष्यात विविध सीडीज बनवण्यासाठी करू शकतो. फाईल एसव्हीजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा. फाईल मेनू खालील सेव्ह एएस वर क्लिक करा. डेस्कटॉप वर सेव्ह करू. फाईल नेम मध्ये सीडी टेम्पलेट टाईप करून सेव्ह वर क्लिक करा. आता सीडी डिझाइन लेयर वर काम करू. बॅकग्राउंडची रचना करू. रेक्टेंगल टूलच्या सहाय्याने एक चौरस काढा. रंग पांढरा असल्यामुळे तो दिसणार नाही. त्याचा रंग फिकट निळा करू. सिलेक्टर टूल वर क्लिक करा. विड्थ आणि हाइट चे पॅरामीटर्स बदलून 425 करा. ते मध्यात अलाइन करा. आपण सीमारेषांमध्ये बॅकग्राउंड कलर बघू शकतो. आता ग्राफिक इलस्ट्रेशन ची रचना करू. हळूहळू बदलता हिरवा रंग घेऊ. बेझियर टूल घेऊन वक्रकार रेषा काढू. नंतर स्पोकन ट्युटोरियल लोगो इम्पोर्ट करू. लोगो कोड फाइल्स च्या लिंक मध्ये प्रदान केला आहे. फाईल मेनू खालील इम्पोर्ट वर क्लिक करा. लोगोचा आकार बदलून तो चित्राच्या वरच्या बाजूला ठेवा. लोगोच्या उजव्या बाजूला स्पोकन ट्युटोरियल असे टाईप करा. फॉन्टचा आकार बदलून 20 करा. पुढच्या ओळीवर पार्टनर विथ अस हेल्प ब्रिज द डिजिटल डिव्हाइड हे टाईप करा. फॉन्टचा आकार बदलून 8 करा. सीडी लेबलच्या खालच्या भागात संपर्काचा तपशील टाईप करू. मी लिब्रिऑफिस राइटर मध्ये आधीच सेव्ह करून ठेवलेला तपशील कॉपी करणार आहे. तो येथे खालच्या भागात पेस्ट करा. कॉन्टॅक्ट अस हे टेक्स्ट बोल्ड करून ते मध्यात अलाइन करा. टेक्स्टचा रंग बदलून तो निळा करा. सीडी लेबलच्या उजवीकडे काही इमेज समाविष्ट करू. मी इमेज कोलॅज तयार करून डॉक्युमेंट्स फोल्डर मध्ये सेव्ह केलेला आहे. तीच इमेज तुमच्या कोड फाइल्स लिंक वर देखील दिलेली आहे. इमेज सेव्ह केलेला फोल्डर तपासून पहा. आता फाईल खालील इम्पोर्ट वर क्लिक करून इमेज1 सिलेक्ट करा. येथे इमेज इम्पोर्ट होईल. तिचा आकार बदला. ती सीडी लेबलच्या उजव्या बाजूला ठेवू. मी फाईल एसव्हीजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी फाईल खालील सेव्ह एएस वर क्लिक करा. stcd label
हे फाईल नेम टाईप करून सावे वर क्लिक करा. आपले सीडी लेबल तयार आहे. आता फाईल पीएनजी फॉरमॅटमध्ये एक्सपोर्ट कशी करायची ते पाहू. फाईल खालील एक्सपोर्ट बिटमॅप वर क्लिक करा. नवा डायलॉग बॉक्स उघडेल. एक्सपोर्ट एरिया खालील पेज टॅब वर क्लिक करा. बिटमॅप साइझ खालील डीपीआय ची व्हॅल्यू बदलून ती 300 करा. ब्राउज बटणावर क्लिक करा. फाईल सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप हे लोकेशन निवडू. फाईलला st-cd-label असे नाव देऊन सावे वर क्लिक करा. शेवटी एक्सपोर्ट बटणावर क्लिक करा. आता डेस्कटॉपवर जाऊन आपली फाईल तपासू. आपले सीडी लेबल असे दिसेल. थोडक्यात या पाठात शिकलो. सीडी लेबल टेम्पलेट बनवणे, सीडी लेबलची रचना करणे, फाईल पीएनजी फॉरमॅटमध्ये सेव्ह करणे. असाइनमेंट. इन्क्स्केप साठी सीडी लेबल बनवा. तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. धन्यवाद.